काय तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की सकाळच्या किंवा संध्याकाळच्या किंवा मुलांच्या डब्यासाठी रोज रोज नवीन काय करायचं? तर चला मग आज आपण झटपट तयार होणारं व्हेज सँडविच कसं बनवायचं याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट असं व्हेज सँडविच बनवण्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा, एक वाटी उभी चिरून घेतलेली कोबी, एक मीडियम साईजची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, एक छोटी वाटी किसून घेतलेले गाजर. तुमच्याकडे याऐवजी कोणत्या वेगळ्या भाज्या असेल तर तुम्ही त्यांचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून ऑरिगॅनो, त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून मेयोनीज टाकून घेणार आहोत. मेयोनीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. सँडविचच्या याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. म्हणजेच आपले व्हेज सँडविचसाठी लागणारे स्टफिंग बनवून तयार आहे. आता आपण लगेच याचे सँडविच बनवण्यासाठी घेणार आहोत. सँडविच बनवण्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेडचा वापर करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून घेऊ. दोन्ही ब्रेडच्या स्लाइसवर चांगल्या प्रकारे बटर लावून झाल्यानंतर आता आपण त्यातील एका ब्रेडच्या स्लाइसवर बनवून घेतलेले स्टफिंग भरून घेणार आहोत. ब्रेडच्या स्लाइसवर चांगल्या प्रकारे स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण बटर लावून घेतलेली ब्रेडची स्लाइस स्टफिंग भरून घेतलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून घेणार आहोत. आता आपण या सँडविचच्या वरच्या बाजूने सुद्धा बटर लावून घेणार आहोत. आता सँडविचला चांगल्या प्रकारे भाजण्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये बटर टाकून घेतले आहे. आता आपण बटर लावून घेतलेली सँडविचची बाजू खालच्या बाजूने ठेवून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण दुसरे सँडविचसुद्धा पॅनमध्ये ठेवून घेऊ. दोन्ही सँडविच पॅनमध्ये ठेवून झाल्यानंतर आता आपण सँडविचच्या वरच्या बाजूने सुद्धा बटर लावून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटं सँडविच एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आता आपण या सँडविचला पलटी करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या सँडविचच्या एका बाजूने छान असा गोल्डन कलर आला आहे. आता आपण सँडविच दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. अजून 5 मिनिटांनंतर आता आपले सँडविच दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजले गेले आहेत. आता आपण हे सँडविच पॅनमधून काढून घेऊ व अशाच प्रकारे सर्व सँडविच बनवून घेऊ. गरमागरम आपले व्हेज सँडविच बनवून तयार आहे. तुमची मुले जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना सँडविच बनवून दिले तर त्यांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्या जाऊ शकतात. गरमागरम अशा व्हेज सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.